तुम्हाला माहिती आहे का, जर तुम्ही एक वाटी हरभऱ्याची डाळ पाणी घालून 2 ते 3 वेळेस छान स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर ही धुतलेली डाळीत पुन्हा छान पाणी घालून जर तुम्ही त्याच्यावर झाकण ठेवून 7 ते 8 तास भिजत ठेवली, तर तुमची भिजलेली हरभऱ्याची डाळ तयार होईल. कोबीला जर तुम्ही मधून चिरून घेतलं, त्यानंतर जर त्याचे तुम्ही उभे आणि लांब आणि अगदी पातळ असे जर काप करायला सुरुवात केली, तर तुमचा बारीक उभा चिरलेला कोबी तयार होईल. त्यानंतर जर हा कोबी तुम्ही एका मोठ्या वाटीमध्ये घेतला, त्यात मीठ आणि पाणी घालून जर हा 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून गरम कढईमध्ये घातला, त्यानंतर जर तुम्ही याच्यात मीठ, हळद आणि अगदी थोडंसं पाणी घालून छान परतवून त्याच्यावर जर झाकण ठेवून 5 मिनिट जर तुम्ही हा कोबी वाफवून घेतला, त्यानंतर हा वाफवलेला कोबीमधलं पाणी सगळं आटलेलं असेल, त्यानंतर जर हा कोबी तुम्ही एका बाउलमध्ये काढून घेतला, त्यानंतर जर तुम्ही 7 ते 8 तास भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे ती वाटायला सुरुवात केली. तुम्ही मिक्सरमध्ये देखील वाटू शकता, टोटली ऑप्शनल आहे. त्यानंतर जर ही हरभऱ्याची डाळ जर तुम्ही वाटायला सुरुवात केली, तर तुम्हाला ही खूप चिकनही नको आहे आणि खूप दरदरीतही नको आहे. पाट्यावर वाटलेल्या हरभऱ्याच्या डाळीला काहीतरी वेगळीच चव असते. याचं टेक्स्चर तुम्ही बघू शकता. त्यानंतर जर ही डाळ तुम्ही एका मोठ्या वाटीमध्ये काढली, सोबतच आलं, जिरं आणि हिरवी मिरची हे देखील जर तुम्ही पाट्यावर वाटायला सुरुवात केली, तर मस्त अशी चिकन अशी आलं आणि हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट बनेल. हे जे आपण वाटण केलं आहे ते जर तुम्ही जी हरभऱ्याची डाळ वाटलेली आहे तिच्यामध्ये घातलं, त्यानंतर भरपूर सगळी अशी कोथिंबीर जर तुम्ही याच्यामध्ये घातली, त्यानंतर एक कांदा अर्धा जो आहे तो उभा बारीक चिरला आहे आणि अर्धा जो आहे तो किसून घातला आहे. त्यात मीठ, हळद आणि जो वाफवलेला कोबी आहे तोही घातला आहे आणि हे सगळं घातल्यानंतर चमच्याच्या मदतीने हळूहळू सगळं मिक्स करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून हे सगळं जे मिश्रण आहे ते एकजीव होईल. त्यानंतर जर तुम्ही हे मिश्रण सगळं चमच्याच्या मदतीने पहिले एकजीव करून घेतलं, त्यानंतर जर हाताच्या मदतीने छान तुम्ही त्याला थोडंसं मळून घेतलं आणि त्यानंतर कढईमध्ये छान जर तुम्ही तेल तापायला ठेवलं, अगदी 2 ते 3 चमचे तेल लागेल. त्यानंतर जर तुम्ही मस्तपैकी हातात छोटंसं जे गोळा आहे तो घेऊन त्याला एक छान असं शेप देऊन घेतला, गोल गोल हातावर त्याला थापून घेतलं आणि त्यानंतर जर तुम्ही त्याला मस्त असं गरम तेलामध्ये सोडलं आणि त्यानंतर जर तुम्ही त्याला हळूहळू छान पलटून दोन्ही साईडने कुरकुरीत व्हायपर्यंत छान शेकून घेतलं, तर तुमचे अगदी खुसखुशीत, खमंग आणि चवीला अप्रतिम असे कोबीचे डाळवडे तयार होतील. आणि ही रेसिपी माझ्या बेंगॉली सासूबाईंची आहे आणि मी जेव्हा पहिल्यांदा खाल्ली होती ना, तेव्हा मी याच्या प्रेमातच पडले होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हीही हे डाळचे कोबी वडे बनवतात का तेही मला सांगायला विसरू नका. मधून तुम्ही त्याचं टेक्स्चरही बघू शकतात की किती छान त्याला टेक्स्चर आलं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब